जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम, जय गौरानिताय, गौरानिताय, गौरनिताय। जय गौरानिताय, जय जय प्रभुपाद, प्रभुपाद, प्रभुपाद। जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं, श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पादान सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत स्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सर्वांचं स्वागत आहे। कोणाला आठवतंय आपण काय केलेलं मागच्या वेळेला? हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्णा. आपण मागच्या वेळेस ऍक्च्युली 7व्या अध्यायातला 21वा श्लोक केलेला. पण मी त्याच्या अगोदर एक आमच्या सगळ्यांतर्फे एक व्यक्त करू इच्छिते प्रभूजी की गुरुपौर्णिमेचा आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला चरण स्पर्श नमस्कार. तुम्ही खूप खूप छान आम्हाला अ, मार्गाला लावलंय असं मी आमच्या सगळ्यांतर्फे व्यक्त करते प्रभूजी. हरे कृष्ण. ती खरी आणि कृष्णाची कृपा आहे ते त्यात ती माझी खरी ते आता लायकी नाही. म्हणजे थ्रू यू ओनली वी आर देअर. सो यू आर राईट. कृष्ण भगवानांची कृपा आमच्यावर सुरू झालेली, बट यू आर वन ऑफ दॅट सोर्स. आणि प्रभूजी, आपण मागच्या वेळेस मला जो एक महत्वाचं जे सांगायचं होतं, जे मी व्यवस्थित सांगू नाही शकले, की कृष्ण भगवानांनी कसा छान पद्धतीने हा जर्नी मांडलेला आहे की
मी स्वतः परमश्रेष्ठ आहे हे सांगून ते थांबले नाही, तर त्यांनी वेगवेगळे उदाहरणं दिले. प्रकृती, नंतर सगळं प्रत्येकाचे जे स्ट्रेंथ असतात, विकनेस म्हणजे स्ट्रेंथ असतात ते पण मीच आहे वगैरे, असे सगळे एक्झाम्पल देऊन कसं सत्व, रज आणि तमगुण हे सगळे पण इज अंडर माय कंट्रोल, पण मी त्या याच्या अधीन नाहीये, त्या गुणांच्या अधीन नाहीये. आणि नंतर मग कसं भौतिक जगातले अ, भौतिक इच्छा असणारे साधक आणि भक्ती किंवा ज्ञानी असलेला व्यक्ती जो पुढे भक्त म्हणून बेसिकली सुप्रीम भक्त म्हणून मी म्हणेल, कसा त्याचा जर्नी एक्सप्लेन केलेला आहे. तर तिथे ज्ञानी व्यक्तीला ऑलमोस्ट कृष्णाबरोबर कम्पेअर केलेलं आहे की त्याची एवढी भक्ती एवढ्या लेवलची असते. पण ते सांगून कृष्ण भगवानांनी इतर चांगले नाही असं नाही सांगितलं, तर ते पण तितकेच प्रिय आहे मला. का तर त्यांच्या भौतिक इच्छा असतात, त्याच्यामुळे ते मायाच्या अधीन झालेले असतात. पण त्यांना मग मी काय करतो की ते पण माझ्याकडे येण्याकरता मी त्यांना देवी देवतांचं बेसिकली थ्रू देवी देवता त्यांच्या इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करतो. आणि लेटर ऑन ऍट राईट पॉइंट ऑफ टाइम दे कॅन कम टू मी बेसिकली. आणि एवढंच सांगून पुढे पुन्हा त्यांनी म्हणजे पुन्हा एम्फसाइज केलेलं आहे की जे भौतिक इच्छांच्या अधीन असतात, अ, त्यांना असं वाटतं देवी देवतांनी मला हे सगळं दिलेलं आहे, पण ते सगळं मीच देत असतो आणि मीच देवी देवतांवरची तुमची दृढ निष्ठा पण मीच ती करत असतो, सो दॅट तुम्ही ऍटलिस्ट यू कॅन कंटिन्यू विथ द राईट पाथ बेसिकली. तर हा जो जर्नी एक्सप्लेन केलेला आहे ना, तो मला खूप आवडला. तर ते एक मला जस्ट सांगायचं होतं प्रभूजी. खूप खूप छान. हरे कृष्ण. खूप छान. जस्ट एक दोन गोष्टी आहेत. मागच्या वेळी आपण 7व्या अध्यायाचा 22वा श्लोक केला, 21वा नाही. आता आज आपण 23वा करणार आहोत. हो, आणि 22च मी बोलली प्रभूजी. आणि आणि हे जे जे देवतांतर्फे आपल्याला मिळतं, पण कृष्णच ते सगळं देत असतो ना, तसंच ज्ञानाबाबतीतही आहे आपलं. ओके. तर भलेही आम्हाला तो मीडियम बनवतोय, पण सगळं येतंय तुम्हाला कृष्णाकडेच. तरी म्हणजे थँक्यू जे बोलायचं ते कृष्णालाच बोला तुम्ही. हरे कृष्ण. कोणाला काही पॉइंट ऍड करायचंय? नाही प्रभू, तुम्ही एक श्लोक सांगितलेला तो आठवतो. सर्व कारण कारणम ईश्वर परम कृष्ण हम्म. सचिदानंद विग्रह अनादि. अनाधीर धीर गोविंद सर्व कारण कारण म्हणजे सर्व कारणांचे वेदर इट कम्स टू देवी देवता, पण मूळ जे कारण आहे, आणि तुम्ही सांगितलं एक पान पण हालत नाही कृष्णाशिवाय. तर त्या बाबतीत म्हणजे जेव्हा कृपा होती देवतांची पण त्याच्या मागे जे कारण असतं ते श्रीकृष्ण भगवंतच असतात, बरोबर. असं मला आठ करू. बरोबर. खूप छान. खूप छान. हरे कृष्ण. हरे कृष्णा. आता आज आपण जो श्लोक बघणार आहोत ना, तो म्हणजे ह्याचं सगळ्याचं कन्क्लुजन घेऊन येईल. म्हणजे हे सगळं कृष्णाने का सांगितलं, 20व्यापासून 22व्या श्लोकापर्यंत का सांगितलं, त्याचं कन्क्लुजन आज तो सांगेल. तर पुढे जाण्याआधी मला तुम्हाला सर्वांना विचारायचं आहे की तुम्ही आत्तापर्यंत जे देवी देवतांच्या बद्दल शिकलेलात किंवा कृष्णाबद्दल सुद्धा जे शिकलेलात, त्याच्या म्हणजे बहुतांशी विरुद्ध दिशेचं कृष्णाने हे आपल्याला फिलॉसॉफी शिकवली आहे. तर तुम्हाला आता 3 आठवडे 4 आठवडे होऊन गेलेले आहेत. तर तुम्हाला हे एक्सेप्ट करायला आता किती डिफिकल्ट आहे, किती सिम्पल आहे, तुमचं मत काय आहे ह्याबद्दल जे आता कृष्णाने सांगितलेलं आहे ते तुम्हाला म्हणजे किती फिलॉसॉफी पटलेली आहे आणि तुम्हाला किती एक्सेप्ट झालेली आहे, तुम्ही किती त्या कृष्णाने सांगितलेलं आहे ते तुम्ही इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करू शकता तुम्ही. कोण बोलेल? अभिनील प्रभू, तुम्हाला काय बोलायचंय? प्रभूजी, आपण म्हणजे परमेश्वर हे आपण आधीपासूनच म्हणजे आपल्या इथे आधीपासूनच आपण हे करतो म्हणजे मानतो, आणि हे श्रीकृष्णच आहेत हे जेव्हा आपल्याला समजतं तर त्यावेळेला ह्या गोष्टी म्हणजे ऍक्सेप्ट करायला खूप म्हणजे असं जड असं जात नाही माझ्यामध्ये. कारण का आपण ऑलरेडी देवी देवता तर आहेत. देवी देवता असं जसं आपण गेल्या वेळेला आपण बोलतो ना, देवी देवता
आणि परमेश्वर किंवा देव, आपण ऑलरेडी आपण गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा आपण एक वेगळं म्हणजे असतं आपण हे बघितलं. तर त्याप्रमाणे मला तर असं म्हणजे असं जास्त असं वाटत नाही की काही म्हणजे आपण वेगळ्या ह्याने गेलो. एवढंच आहे की आपण आता जे व्यवस्थित आपल्याला जे परमेश्वराचा जो अर्थ समजायला पाहिजे होता तो आता व्यवस्थित समजला. हरे कृष्ण. बर. प्रभूजी मला बोलायला आवडेल. हा हा. तुम्ही जे सगळं सांगताय ते सगळं मला आवडतच आहे आणि पट्टच आहे. कारण आय एम दॅट प्रोसेस ओनली. कारण आपण परमेश्वराला मानतच होतो, पण एक अशी वेळ येते की परमेश्वर तुमच्यापासून भौतिक सुख पूर्णपणे हिरावून घेतात आणि मग तुम्हाला असं वाटतं जीवनामध्ये तुमचं या भौतिक सुख सगळं गेलं, आता मला जीवन जगण्यात अर्थच नाहीये. हम्म, आता मी शून्य झाले, मी कसं जगू? आता मला सगळ्यांचे अनुभव पण इतके वाईट आले, फॅमिली पासून सगळं, सीमाला सगळं माहितीये. हम्म, तर परमेश्वराने, विष्णू भगवंतांनी, आमच्या म्हणजे गुरूंनी मला जवळ केलं आणि मला त्यांनी जसे असे वाईट अनुभव आले त्याच्यातून नंतर मला इतकं म्हणजे इतकं सुखद अनुभव आलेत की त्या वाईट अनुभवातून आम्ही आनंदाने सगळं पुढे जात आहोत आणि आता माझ्या मुलाचं लग्न पण येत आहे. हम्म. आणि कधी असं कुठल्या गोष्टीची आम्हाला कमी पडलेली नाही. त्याच्यामुळे जी काही प्रोसेस चालू आहे ती सगळी मी एन्जॉय करत आहे प्रभूजी, सगळे तुमच्या कृपेने, आशीर्वादाने. आणि हे जे काही घडतंय आयुष्यात हे खूप खूप चांगल्यासाठी घडतं. तर दुःखाला लोकांनी घाबरून जाता कामा नये. तर दुःख हे माणसाला सुख देण्याचं खूप मोठं अशी गोष्ट मिळते की जी गोष्ट आपण कधी इमॅजिन करू शकत नाही, असं मोठं सुख आपल्याला मिळतंय. म्हणजे हे खूप मला तुम्हाला सांगायला आवडेल. खूप छान, खूप छान. हे जे तुम्ही बोललात ना, जे कृष्ण आपल्याकडनं हिरावून घेतो ते ते हा. ही खूप ऍडव्हान्स्ड लेवलची फिलॉसॉफी आहे. मी जर का ह्या फिलॉसॉफी बद्दल इनिशियल स्टेजेस तर दूरची गोष्ट, जर का मी ह्या स्टेजमध्ये सुद्धा तुमच्या सर्वांशी ह्याबद्दल बोललो ना, तर पुढच्या शनिवारी कोणीही क्लासमध्ये येणार नाही. त्यामुळे त्यामुळे मी आता या स्टेज बद्दल बोलत नाहीये मी. पण श्रीमद भागवतमच्या 10व्या स्कंधामध्ये 89व्या अध्यायामध्ये अ, हा प्रश्न युधिष्ठिर महाराज विचारतात नारद मुनींना, आणि त्याचं उत्तर नारद मुनी देतात. ते अतिशय ऍडव्हान्स लेवलची फिलॉसॉफी, अतिशय सुंदर आहे. आणि हे जे होतं ते का होतं त्याचं उत्तर पण तिकडे दिलेलं आहे. तर कधी आपल्याला वेळ मिळाला की त्याबद्दल आपण बोलूया. जरूर जरूर. थँक्यू. हरे कृष्ण. तर आपण 23वा श्लोक बघूया आता. अंतवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसां देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि. अनुवाद कोण वाचन? हरे कृष्ण. हरे कृष्ण. अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात. देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात, पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता कृष्णाने आता त्याचं कन्क्लुजन, सार जे आहे ते सांगायला चालू केलंय. ओके. तर 22व्या श्लोकात काय सांगितलेलं कृष्णाने, की जरी हे आपण देवतांवरती निष्ठा आपली दृढ होते आणि त्यांची पूजा करायला चालू करतो, त्यांना आपण साकडं घालतो, त्यांच्याकडं काही मागतो आपण, आणि ते नंतर आपली पूर्ती करतात, तरी कृष्णाने सांगितलंय की ते सगळे, ती फळं जी असतात ते प्रत्यक्ष माझ्याकडनं येत असतात. ओके. का तर देवतांमध्ये ती पॉवर नाहीये की स्वतंत्रपणे ते फंक्शन करतील आणि कोणती तुमची इच्छा कृष्णाच्या परमिशन शिवाय पूर्ण करू शकतील. ती त्यांच्यात पॉवर नाहीये. ते काय म्हणून कार्य करतात, ते एक माध्यम म्हणून कार्य करतात. आपण कुरिअरवाल्याचं एक्झाम्पल घेतलं आपण, तर एखाद्या कंपनीने एखादं पार्सल आपल्याला पाठवलं तर आपण त्याला आणि काइंड ऑफ ते कुरिअर तर्फे आपल्याला येतं आपल्याला. तर ती ती जी कंपनी, जी ओरिजिनल कंपनी असते, फायनली देणारी तीच असते. तिने ठरवलं द्यायचं, पाठवायचं, तर ती कुरिअरवाला घेऊन येतो. नाही तर ते कुरिअरवाला स्वतःहून काही ते पार्सल निर्माण करत नाही.
इकडेच देवता पण हाच रोल करतायत. कृष्णाने परमिशन दिली तर ती आपल्यापर्यंत ती गोष्ट देवता घेऊन येतात, नाहीतर ते देवता घेऊन येऊ शकत नाही. तो ती गोष्ट काय द्यायची, कधी द्यायची, कशी द्यायची, किती द्यायची, कोणाला द्यायची, द्यायची का नाही द्यायची वगैरे, ते सगळं डिसिजन मेकिंग प्रोसेस इन्क्लुडिंग द परमिशन कृष्णाकडनं होतं. ओके. त्यामुळे इथे कृष्ण काय आता दाखवतोय फायनली, की ही जी तुम्ही प्रोसेस फॉलो करता, तर ना इकॉनॉमिक्स मध्ये एक ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणून एक असतं. तर तुम्ही एखादी गोष्ट विकत घेतली तर तुम्ही दुसरी गोष्ट विकत नाही घेत तुम्ही. त्यामुळे पहिली गोष्ट मिळाल्यावरती त्यातनं जो फायदा होतो त्याचं नुकसान काय आहे, तर दुसरी गोष्ट जी मिळत नाही आपल्याला त्याच्या गोष्टीतनं मिळणारा फायदा जो आहे तो आपल्याला पहिली गोष्ट घेतल्यावरती मिळत नाही. आणि तसंच जर दुसरी गोष्ट विकत घेतली तर तुम्हाला पहिल्या गोष्टीत विकत घेतल्यानंतर जो फायदा होऊ शकतो तो तुम्हाला दुसरी गोष्ट विकत घेतल्यावर मिळत नाही. त्यामुळे एखादी ऑपॉर्च्युनिटी मिळते पण त्याची कॉस्ट पण असते. तसंच इकडे आहे की तुम्हाला एखादं काय मागायचं असलं तर तुम्ही एकतर तुम्ही कृष्णाकडे येऊ शकता किंवा देवतांकडे येऊ शकता. तुम्ही देवतांकडे तुम्ही जेव्हा मागायला जाता त्यावेळी जर तुम्हाला कृष्णाकडे तुम्ही जे मागाल ते तुम्हाला त्यातनं जे तुम्हाला मिळेल तर तुम्ही देवतांकडनं मागितल्यावर तुम्हाला मिळणार नाही, आणि वायसे वर्सा. ठीक आहे. तर इकडे कृष्ण काय दाखवतोय की जेव्हा तुम्ही देवतांकडनं काही मागता तुम्ही, त्यावेळी मी जे तुम्हाला देऊ शकतो त्या तुम्ही जे मागितलं त्याच्या वरती सुद्धा ते तुम्हाला देवता देऊ शकत नाही. त्यामुळे ही जी सेकंड लाईन आहे ना, देवान देव यजो यांती मद्भक्ता यांती मामपी, त्याद्वारे कृष्ण आपल्याला देवतांची उपासना जी करतात लोक त्यामागे जी निरर्थकता आहे ती कृष्ण त्यातनं उघड करतोय ती. त्यामुळे देवतांचे जे उपासक आहेत आणि कृष्णाचे जे भक्त आहेत त्या दोघांमध्ये डिफरन्स आणि त्यांचं जे फायनल डेस्टिनेशन आहे त्या दोघांमध्ये जो डिफरन्स आहे तो कृष्ण हायलाइट करतो इकडे. ठीक आहे. तर इकडे कृष्ण काय सांगतो की जेव्हा भौतिक इच्छा वाढतात त्यावेळी देवतांची लोक उपासना करतात लोक. आणि त्याच्यामध्ये ते काय करतात ते की जेव्हा हे देवता आपल्याला काही देतात ते त्यातनं जो लाभ होतो तो लाभ अगदी क्षणिक लाभ असतो. तो क्षणिक लाभाला ही लोक महत्व देतात. कोणत्यापेक्षा, कशापेक्षा, तर जे शाश्वत सत्य आहे त्यापेक्षा जास्ती महत्व हे क्षणिक लाभांना देतात. आणि त्यामुळे काय होतंय की या क्षणिक लाभांच्याच वलयामध्ये जेव्हा व्यक्ती राहते तर त्याच्यावरती काय आहे हे त्याला कळतच नाही आणि जाणून जाणून घेण्याचा प्रयत्न पण नाही करत. त्याचा प्रॉब्लेम काय होतो की जरीही देवतांची उपासना वेदसंमत असली तरी आणि ते तुम्हाला वांछित असं फळ देऊ शकले तरी सुद्धा हे जे बक्षीस जे आहे, हे जे फळ आहे, हे टेम्पररी आहे. ह्याचा तुम्हाला परमनंट कधीच फायदा होणार नाही. आणि देवता जी फळं देतात ती टेम्पररी का आहेत त्याचा आपण आज अर्थ बघून घेऊया, त्याचं कारण बघून घेऊया. तर ब्रह्मदेव जे आहेत ना, तर पूर्ण ब्रह्मांडामध्ये टॉपमोस्ट प्लॅनेट जे आहे मटेरियल वर्ल्ड मध्ये त्याच्यामध्ये टॉपमोस्ट जो आहे तो ब्रह्मदेवाचा प्लॅनेट आहे. आणि लॉंगेस्ट लिव्हिंग एंटिटी जर बघितलं तर ते सुद्धा ब्रह्मदेवच आहेत. 8व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकामध्ये कृष्ण हे सांगतो आपल्याला. तर जरी लॉंगेस्ट लिव्हिंग एंटिटी असली ब्रह्मदेव, किंवा जरी त्याचा प्लॅनेट टॉपमोस्ट असलं आणि त्याचा प्लॅनेट लॉंगेस्ट लिव्हिंग आहे तरी सुद्धा ते मर्यादित आहे. ते मिनिंग ते इन्फायनाईट नाहीये, ते निरंतर नाही राहणार. एक ना एक दिवशी त्याचं डिस्ट्रक्शन होणारच होणार. आपल्या दृष्टीने तो काळ इतका लांबलचक आहे की आपल्याला वाटतं ते इन्फायनाईट आहे, पण कृष्णाच्या दृष्टीने ते क्षणभंगूरच आहे. ते त्याच्यामुळे काय होतं, एवढा टॉपमोस्ट प्लॅनेटवरती जाऊन सुद्धा लोक जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये संसारामध्ये अडकलेलेच राहतात. त्यामुळे हा मार्ग देवतांची उपासना, हा मार्ग जो आहे तो शेवटी आत्म्याला जन्ममृत्यूच्या चक्रात, पुनर्जन्माच्या चक्रामध्ये गुंतवून ठेवतो आणि परमनंट असं सॅटिस्फॅक्शन मिळत नाही.
टेम्पररीच मिळतं ते. त्यामुळे कृष्ण इथे काय करतोय, कृष्णाची भूमिका काय आहे आपल्याला, आपण ह्या प्रश्नाचं उत्तर बघितलेलं आहे की बाबा मग कृष्ण ह्या मार्गावरती येऊनच का देतो लोकांना. तर काय असतं की आध्यात्मिक दृष्ट्या ही लोक, त्यांची तेवढी चांगली प्रगती झालेली नसते. त्यांना भौतिक सुखाच्या पलीकडे काही आहे हे दिसतही नसतं. पण आता काय होईल की समजा भौतिक सुख त्यांना जर दिली नाही, तर मग काय होईल, ते पाप मार्गावरती जातील आणि सुख मिळवायचा प्रयत्न करतील. ते त्यांनी तसं करू नये, वेदांच्या चौकटीमध्ये राहावं, पाप मार्गावरती जाऊ नये. म्हणून कमीत कमी पुण्य का होईना, तर निदान तुम्ही पुण्य तर पुण्य करा आणि तुम्ही तुमचे सुख मिळवायचा प्रयत्न करा तुम्ही. त्यामुळे कृष्ण हे जे करतोय, जो मार्ग दाखवतोय, तो एक करुणा आहे त्याची. तो करुणा वश होतो आणि मग आपल्याला, किंवा देवतांचे उपासक आहे त्यांना ती परमिशन देतो तो. त्यांची श्रद्धा वाढवतो, त्यांना जे देवता आवडतात त्यांच्या प्रती श्रद्धा निर्माण करतो, वाढवतो आणि कशी पूजा करायची वगैरे ते सगळं शिकवतो तो. ओके. आणि देवतांना सुद्धा तो एनकरेज करतो की तुम्ही ह्यांनी कोणी जे मागितले ते तुम्ही त्यांना द्या म्हणून. ओके. आणि ही जी एक पद्धती आहे ती वेदसंमत पद्धती, आणि वेदांना लिहिलंय कोणी, तर कृष्णांनीच लिहिलंय. वेदैश्च सर्व 15व्या श्लोकात कृष्ण बोलतो, वेदैश्च सर्वैर अहम एव वेद्यो वेदांतकृत वेदविदेव चाहम. ओके. तर आधी फक्त एक वेद होते, त्यात एका वेदाला 4 वेदांमध्ये डिवाइड केलं, हे व्यास महर्षींनी केलं. आणि भागवतामध्ये दिलेलं आहे की व्यास महर्षी हे सुद्धा कृष्णाचे अवतार आहेत म्हणून. तर ह्या काही गोष्टी आहेत, समजायला, एक्सेप्ट करायला तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट जाईल, पण त्याच्याकरता शास्त्र आहे आपल्याला एक्सप्लेन करायला. तुम्हाला वाटेल अरे व्यास ऋषी तर कृष्णाच्या आधी होते पृथ्वीवरती, मग कृष्णाचे ते अवतार कसे वगैरे. तर कृष्णानी, जे कृष्ण अवतारी आहे, अवतार नाही आहे. अवतारी म्हणजे जो स्वतः अवतरलेला आहे. अवतार म्हणजे मूळ व्यक्ती कोणी आहे आणि त्या मूळ व्यक्तीने कोणता तरी दुसरं रूप घेतलं, त्याला अवतार म्हणतात. पण कृष्ण अवतार नाहीये, कृष्ण अवतारी आहे. आणि तुम्हाला जर थोडं डिटेलमध्ये अजून शिकायचं असेल ह्या टॉपिक बद्दल, तर तुम्ही श्रीमद भागवतम मधल्या 1ल्या स्कंधाचा 3रा अध्याय जो आहे ना, तो जरा वाचा तो. त्याच्यातनं ह्याबद्दल जास्ती माहिती मिळेल. त्यामुळे कृष्ण सांगतोय की हे सगळं जे होत आहे, तुमची इच्छा ती जेव्हा निर्माण होते की मला भौतिक सुख हवंय, तर देवतांप्रती जेव्हा श्रद्धा निर्माण करायची, दृढ करायची, तुम्ही काय तशी पूजा करायची, कशी करायची वगैरे, हे सगळं मीच करतोय. ते फळ देण्याची जी पूर्ण प्रोसेस आणि ते फळ स्वतः मीच देतोय, त्याचा स्रोत मीच आहे, देवता केवळ माध्यम आहेत. जसे काही मंत्री एका राज्याच्या कारभारामध्ये राजाच्या अधिकाराखाली काम करतात तसं. त्यामुळे आता कृष्ण काय करतो, ह्या श्लोकाद्वारे हा जो मार्ग आहे, देवता उपासनाचा मार्ग, हा मर्यादित आहे, ते तो हायलाइट करतोय इकडे. आणि त्याचं कंपॅरिझन तो एका भक्ताबरोबर करतोय आणि भक्ती बरोबर करतोय तो. आणि तो भक्त पण कसा आहे, तर कृष्णाने सांगितलेलं आहे 17व्या अध्यायामध्ये 17व्या श्लोकात, एक भक्तीर विशिष्यते, नित्ययुक्त आणि एक भक्तीर विशिष्यते. तो म्हणजे कृष्णाला सोडणार नाही, तो तो एक भक्तीर आहे, तो फक्त कृष्णावरती, म्हणजे कृष्णावरती भक्ती करतोय तो. आणि कॉन्स्टंट आहे, आज केली उद्या नाही, परवा केली नंतर नाही, असं नाही आहे. ते कॉन्स्टंट भक्ती आहे त्याची. त्यामुळे ही जी उपासना आहे देवतांची, ही एक व्यावहारिक उपासना आहे. जेव्हा आपल्याला कळतं की इतक्या हजारो करोडो देवतांमध्ये अमुक एक देवता आहे जी मला माझं काही इच्छा आहे ती पूर्ण करू शकते, तर आपण काय करतो, बाकीच्या सगळ्यांना इग्नोर करतो. हा. आणि फक्त त्या पर्टिक्युलर 1-2 देवतांची पूजा करतो आपण. ते पण कधी करतो की जेव्हा आपल्याला कळतं की ही देवता मला अमुक एक गोष्ट देऊ शकते, तेव्हा आपण पूजा करायला चालू करतो. आणि बरेच लोक असे असतात की तो स्वार्थ एवढा असतो की जे वांछित फळ आहे ते मिळालं की त्यानंतर ते बंद करून टाकतात, किंवा मध्ये मध्ये मग ते कन्सिस्टन्सी निघून जाणार, कधी करणार कधी नाही करणार, किंवा भीतीपोटी करतील वगैरे, हे असं होतं. त्यामुळे हा हा जो मार्ग आहे हा व्यावहारिक मार्ग आहे.
बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे ते. पण कृष्णाप्रती जी भक्ती असते ती कन्सिस्टंट असते, हा, वन पॉइंटेड असते. मी तुझ्याकडे काही मागण्याकरता आलोच नाहीये, मग तू देण्याचा प्रयत्न पण नको करूस. नरसिंहदेवांनी प्रल्हाद महाराजांना 3-4 वेळा सांगितलं की तू माझ्याकडे काहीतरी माग, माझ्याकडे काहीतरी माग, माझ्याकडे काहीतरी माग. प्रत्येक वेळी प्रल्हाद महाराज बोलले मला काही नकोय, मला काही नकोय. मग शेवटी ते जेव्हा मागत होते त्यावेळी शेवटी प्रल्हाद महाराज नरसिंहदेवांना म्हणाले की माझं आणि तुमचं नातं फक्त मास्टर आणि सर्वंटचं आहे. हा, मी तुमचा फक्त भक्त आहे, मी तुमचा दास आहे. माझं आणि तुमचं बाकी काहीही नातं नाहीये. त्यामुळे तुम्ही मला काही भौतिक गोष्ट देण्याचे प्रलोभन सुद्धा देऊ नका, मला काही नकोय तुमच्याकडून. हा खरा भक्त झाला, ज्याला कृष्णाप्रती फक्त भक्तीच हवी असते, बाकी भौतिक त्याला काही नको असतं. हम्म. तर हे जे ज्ञान जेव्हा आपल्याला मिळतं त्यावेळी कृष्ण बोलतो ज्ञानवान माम प्रपद्यते. ते ह्यावेळी ते असं संपूर्ण सरेंडर केलेलं असतं त्यांनी प्रती, की त्याला म्हणजे इतर देवतांची पूजा करण्याची कधी आवश्यकताच पडत नाही. कारण त्याला माहितीये एखादी गोष्ट माझ्या शरीराकरता जर गरजेची असली तर कृष्ण तो देईलच देईल. मी मागितली नाही तरी देईल, आणि मी नाही मागितली तर म्हणजे मी नको देऊ बोललो तरी तो देईल. त्यामुळे ही लोक कधी मागायचा काय प्रयत्नच करत नाही. त्यामुळे ह्या ज्या अशा नश्वर गोष्टी असतात की देवता जे देतात त्याला लिमिट असतं, त्या नश्वर गोष्टींच्या कडे हे शुद्ध भक्त जे असतात ते कधी लक्षच देत नाहीत तिकडे. हरे कृष्ण. तर आता आपण पटकन आपण सारांश तर तसा बघून घेतलाच आहे आपण. तर कृष्ण इथे काय बोलतोय की अ, जरी ते देवतांच्या उपासनेला परवानगी जरी देत असले आणि तो मार्ग सुद्धा तो सुलभ करत असले, तरी हा एक काइंड ऑफ एक वर्क अराउंड आहे. इट इज नॉट अ परमनंट सोल्युशन. ओके. तर त्यामुळे काय करतात ते शक्ती जेव्हा प्रदान करतात देवतांना की तुम्ही ह्यांची फळं ह्यांना द्या, किंवा उपासकांमध्ये श्रद्धा निर्माण करतात, त्यामुळे त्यांचा कृष्णाचा ह्या प्रती ऑब्जेक्टिव्ह फक्त एकच असतो की हे जे उपासक आहेत हे आज ना उद्या त्यांना प्रॉपर ज्ञान मिळेल आणि ते माझ्या प्रती भक्ती चालू करतील म्हणून, आणि त्यांची आध्यात्मिक प्रगती होईल. देवतांप्रती जेव्हा आपण उपासना करतो त्यावेळी इट इज नॉट नेसेसरी आपली आध्यात्मिक प्रगती होत असते म्हणून. त्यामुळे हा खूप मोठा इम्पॉर्टंट पॉइंट आहे की जर का आपल्याला आध्यात्मिक प्रगती करावी असली तर असं नाही की देवतांची कधी पूजा करू नये, त्यांना नमस्कार करू नये, असं नाहीये. पण आपण त्यांच्याकडे कोणत्या दृष्टीने बघतोय ते महत्वाचं आहे. आपण देवतांना फक्त आपलं वांछित फळ ची इच्छा पूर्ण करणारी व्यक्ती जर म्हणून बघितलं तर आपली आध्यात्मिक प्रगती कधीच होणार नाही. पण आपण त्यांच्याकडे कृष्णाचे एक चांगले भक्त आहेत आणि आपल्या भक्ती मार्गावरचे ते अडथळे दूर करू शकतात, आणि अतिशय चांगल्या लेवलचे भक्त असल्यामुळे त्यांची कृपा आपल्याला प्राप्त होऊ शकते. ह्या जर अँगलने त्यांच्याकडे बघितलं तर देवतांची उपासना करून सुद्धा आपली आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. तर कृष्ण इथे काय सांगतोय, अंतवत्तु फलम तेशाम, म्हणजे अंतवत शेवटी, ऍट द एंड. ओके. हे काय होतं, ही जे फळ जे मिळतं देवतांकडनं हे एक तात्पुरतं फळ असतं. आणि ते काय बोलतात अल्पमेधसाम, ते अशा उपासकांना अल्पमेधसाम, मेधसाम मेधस म्हणजे इंटेलिजन्स, अल्प म्हणजे खूप कमी इंटेलिजन्स असणारी व्यक्ती. ओके. का तर ते हे तात्पुरते जे फळ आहे त्याचा पाठपुरावा करत राहतात ते. ओके. आणि मग काय कृष्ण बोलतं, ह्याचं कन्क्लुजन काय होतं, देवान देव यजो यांती. देव यजो मिनिंग देवांची ह्या पूजा करणारे त्यांचं जे प्लॅनेट असतं, देवतांची वेगळी वेगळी प्लॅनेट्स असतात स्वतःची, तर ते व्यक्ती त्या प्लॅनेट्स वरती जातात. ओके. पण मदभक्ता यांती माम अपी, म्हणजे हे जे माझे भक्त आहेत ते माझ्याकडे येतात, ते मला प्राप्त करतात. ठीक आहे. आता प्रश्न निर्माण होऊ शकतो की ही सगळे प्रोसेस वेदांमध्ये लिहिलेली आहे. वेद रचले कोणी, तर कृष्ण आणि कृष्णाच्या अवतारांनीच रचलेले आहेत, व्यास महर्षी वगैरे सगळे. म्हणजे काय, ही ही जी पूर्ण प्रोसेस आहे
ही क्रिएट पण कृष्णाने केली आहे आणि त्याला रिजेक्ट पण कृष्णच करतोय आता. मग प्रश्न निर्माण होऊ शकतो की जर का कृष्णानेच ही स्थापन केलेली आहे प्रोसेस, तर मग कृष्ण त्याचा अस्वीकार का करतोय? ओके, तर आपण थोडस टेक्निकली बघून घेऊया आता ह्याच्यामध्ये. ओके, की कृष्ण ह्या देवतांच्या उपासनेला परवानगी देत आहेत. ओके, पण त्याचं ते समर्थन करत नाहीयेत किंवा त्याची शिफारस करत नाहीयेत ते. ओके, तर ह्या दोन गोष्टींमध्ये डिफरन्स आपल्याला समजणं आवश्यक आहे आणि आपण ते बघून घेऊया आता. तर ज्यांना आध्यात्मिक मार्गावरती प्रगती करायला डिफिकल्टी होते, त्यांच्याकरता हे एक काइंड ऑफ ऑप्शन दिलं गेलेलं आहे. ओके, परवानगी देणं म्हणजेच कौतुक करणं किंवा शिफारस करणं किंवा एक इन्स्ट्रक्शन देणं, सूचना देणं, ह्या दोघांपासून वेगळं आहे. एखाद्याला कृती करायची जर का परवानगी दिली, त्याचा अर्थ हा नाहीये की त्याचं समर्थन केलं जातंय. ओके, तर आपण त्या चार गोष्टींमध्ये आपण डिफरन्स बघून घेऊया की जे दैवी असतं ना, त्याचा त्याची म्हणजे इन्स्ट्रक्शन आणि त्याची परवानगी ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या असतात. आणि त्या कोणाचं, कोणत्या व्यक्तीचा हेतू काय आहे, त्याचं उद्दिष्ट काय आहे आणि त्याचा तो वापर करण्याचा कसा प्रयत्न करू शकतो, ह्यानुसार ते बदलत राहतं. आणि प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्तीला एकच इन्स्ट्रक्शन मिळेल असं नाही आहे ते. त्यामुळे काय आहे की परवानगी जर आपण बघितली ना, तर ती एक प्रकारची अनुमती असते की तुम्हाला हे करायची इच्छा आहे, तर ठीक आहे, मी तुम्हाला थांबवणार नाही. आणि ह्याचं आपण एक्झाम्पल बघू शकतो आपण, की एक लहान मुलगा आहे 8, 10, 12 वर्षाचा, आणि त्याला आई बोलते, अरे बाळा थोडा अभ्यास कर म्हणून. तर तो मुलगा बोलतो, नाही माझी इच्छा नाही आहे, मला खेळायला जायचंय. आई परत 1, 2, 3 वेळा सांगेल, मग तो परत बोलेल नाही. आई बोलेल ठीक आहे जा, काय करणार. मग ही ती परवानगी देते, त्याचा अर्थ हा नाही की आईला ते त्या मुलांनी करावं असं वाटतंय. हं? कौतुक करणं, कौतुक म्हणजे सकारात्मक स्वीकृती असते ती, की बाबा तुम्ही हे करताय, चांगलं आहे, प्रशंसनीय आहे. ओके, एका मुलानी आईला सांगितलं की मला खेळायला जायचंय, पण मी आता 15 मिनिटं अभ्यास करीन आणि मग जाईन खेळायला. तर आई त्याचं कौतुक करेल. पण ह्याचा अर्थ हा आहे की आई आई असा विचार करते का की अभ्यास जर का तुला तासभर करायची गरज असेल, तर फक्त 15 मिनिटं केलं आणि तू गेलास खेळायला मित्रांबरोबर तर चांगलंय म्हणून. तर तसं नाहीये. आईला वाटतंय की त्याही पूर्ण 1 तासभर करावं, पण आईला माहिती आहे की ह्याला जर सांगितलं तर करायला, तर हा 15 मिनिटं सुद्धा करणार आहे. म्हणून त्याचं कौतुक अशा पद्धतीने केलेलं जातं की त्याला ते एनकरेजिंग वाटतं, ज्यामुळे त्याला, आईला असं वाटतं की आज ना उद्या ना परवा जर का त्याला थोडी समज आली, तर त्याला कळेल की अभ्यास इनकम्प्लीट ठेवून खेळायला जाणं हे चुकीचं आहे म्हणून. शिफारस करणं म्हणजे काय, की आपण कोणाला तरी असं रिक्वेस्ट करतो की बाबा हे तू केलंस ना, तर तुझ्याकरता चांगलं आहे म्हणून. हां, हे फायदेशीर आहे, तुम्ही करावं, असा मी तुम्हाला सल्ला देतो वगैरे. आणि दुसरं कसं आहे, सूचना असते. सूचना म्हणजे असं एक ऑथॉरिटेटिव्ह पर्सन असतो ना, गुरु शिष्याला सूचना देतो की तू हे कर म्हणून. कारण गुरुला माहीत असतं की परफेक्ट गोष्ट कोणती आहे, एक्सलंट गोष्ट कोणती आहे. तो अशा वेळी माहीत असताना तो कोणाला असं मीडियम लेवलची इन्स्ट्रक्शन नाही देणार. आपण ते गुड, बॅड आणि एक्सलंटचे एक्झाम्पल बऱ्याच वेळा आपण बोललो ह्या क्लासमध्ये, की बॅड पेक्षा गुड चांगलं आहे म्हणजे काय, ते एक्सलंट आहे असं नाही आहे ते. तर म्हणून इकडे कृष्ण काय करतोय, इथे आपल्याला सांगतोय की बाबा तुम्ही अक्षरशः बॅडच्या लेवलला जाण्याच्या ऐवजी तुम्हाला गुडच्या लेवलवरती ठेवता येईल, म्हणून मी तुम्हाला देवतांच्या उपासनेचा मार्ग तुम्हाला सांगितलाय. पण हा परफेक्ट मार्ग नाहीये, हा इथे कृष्ण हायलाइट करतो इथे. आणि म्हणून काय बोलतोय कृष्ण 7व्या अध्यायाच्या 20व्या श्लोकामध्ये तो बोलला आला ना, कामैस्तैस्तर हृतज्ञाना, बुद्धी तुमची हिरावून घेतलेली आहे, म्हणून तुम्हाला देवतांच्या उपासनेचा मार्ग जास्ती पटलेला आहे. म्हणून तुमची, म्हणजे तुम्हाला भौतिक इच्छा तुमच्या एवढ्या वाढल्यात, तुमची बुद्धी हिरावून घेतलेली आहे, त्यामुळे ह्या देवतांचा मार्ग तुम्हाला
आवडतोय, पटतोय, कारण त्यातनं तुम्हाला काही फायदा मिळतोय तुम्हाला असा. त्यामुळे अशा लोकांना कृष्ण अल्पमेधसाम असा हा शब्द वापरलेला आहे कृष्णाने. ही जी एक तहान निर्माण झालेली असते प्रत्येक व्यक्तीमध्ये भौतिक इच्छा आपल्या पूर्ण करण्याची, तर ही जी तहान जी उद्भवते ना, त्याला कृष्ण प्रोत्साहन देत नाहीये त्या तहानेला, पण त्या तहानेमुळे तुमचा बळी जाऊ नये परमनंटली म्हणून कृष्ण थोडंसं पाणी देतोय प्यायला, असं आहे ते. पण ते पाणी म्हणजे ते अमृत नाहीये, हे समजणं भरपूर आवश्यक आहे इकडे. हं? आता मग एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की 7व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकामध्ये दुष्कृतीनं असा शब्द वापरलेला कृष्णाने, तर हे देवतांचे उपासक पण दुष्कृतीनं आहेत का? तर कृष्ण बोलतो नाही, ते तसं नाहीये. आणि आपण ह्यांची ती हायरार्की आहे ना, ती आपण बघून घेऊया. तर त्यांचा मुख्य जो फरक आहे या दोघांमधला, की दोघांनाही कामवासना आहे. ओके. मूढ जे आहेत लोक, ते मूढ लोक फक्त भौतिक गोष्टींच्या प्रती धावतायत. त्यांना फक्त दररोज काम करत बसायचं आणि स्वतःच्या भौतिक इच्छा पूर्ण करायच्या, बाकी त्या व्यतिरिक्त काही दिसत नाहीये. काही लोक आहेत त्यांना पापमार्ग अवलंबला तरी चालतो, आवडतो त्यांना, का तर आपल्या भौतिक इच्छा पूर्ण होत आहेत. ओके. तर आणि हे देवता उपासक आहेत, त्यांच्या पण कामवासना आहेत. तर कामवासना कॉमन आहे ह्या दुष्कृतीनं आणि देवता उपासकांमध्ये. पण फरक असा आहे की तुम्ही कशा त्या पूर्ण करण्याची इच्छा ठेवता. ओके. कोणता मार्ग अवलंबता ती इच्छा पूर्ण करायला, त्या ह्या बेसिसवरती दोघांमधला फरक आहे. तर अधार्मिक पद्धतीने, अनैतिक पद्धतीने जर का एखादी व्यक्ती आपली इंद्रिय तृप्ती इंद्रिय तृप्ती करायचे जर प्रयत्न करतोय, तर त्याच्यामुळे काय होतं, कर्मबंधनात व्यक्ती अडकून जाते, गुंतागुंत निर्माण होते त्यातनं, आणि पापाची शृंखला चालू होते मग तिकडनं. ठीक आहे. त्यामुळे हे जे साधक असतात किंवा जे देवता उपासक असतात, हे शास्त्रसंमत, विधिसंमत, वेदसंमत अशा प्रकारची उपासना करतात आणि त्या पद्धतीने ते त्यांची इच्छा पूर्ण करतात. त्यामुळे ह्या दोघांमध्ये हा मेन डिफरन्स येतो. ओके. तर हे जे देवता उपासक आहेत हे दुष्कृतींपेक्षा चांगले आहेत. त्याकडे त्यांचं आध्यात्मिक आचरण आहे हे म्हणजे ह्या दुष्कृतींपेक्षा त्यांचं आचरण श्रेष्ठ आहे. पण ते बेस्ट नाहीये. अगेन ते बॅड, गुड आणि एक्सलंटच्या अँगलमध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला हे त्या दोघांमध्ये एक जो फरक आहे तो समजू शकतो आपल्याला. ओके. त्यामुळे जर का आध्यात्मिक जर एक फायनल स्टेट बघितली, तर दोघेही दुष्कृतीनं आणि देवता उपासक दोघेही त्याला कमी पडतायत. पण जर का तुम्ही दोघांचं जर गॅप बघितला आध्यात्मिकची फायनल स्टेट इथपर्यंत पोहोचण्यामुळे, तर नराधम जे आहेत, जे दुष्कृतीनं आहेत, ते अगदी एंडला आहेत. त्या मनाने देवता उपासक थोडे जवळ आहेत त्या फायनल स्टेटच्या कंपॅरिझनमध्ये. तर आता एक अगेन एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की हे जे देवता जे आहेत ते जे फळ देतात त्याला तात्पुरतं का म्हटलं आहे? हं? कोण सांगू शकेल? कोणाला वाटतं? आतापर्यंत आपण बऱ्याच वेळा बोललो ह्याबद्दल. कोण बोलेल की हे फळ तात्पुरतं का आहे म्हणून? कोण सांगेल? कारण हे फळ या आपल्या या म्हणजे शरीर जेवढे समय आहे तेवढ्याच पुरती आहे ते फळ. आपण दुसरा जन्म घेतल्यावर ते नाहीये बेसिकली, असं मला तरी वाटतं प्रभूजी. अच्छा, समजा तुम्हाला एखाद्या देवतेनी म्हणजे कृष्णानी वरदान दिलंय आणि एखाद्या देवतेने तुम्हाला असं वरदान दिलं की हे जे फळ आहे ते तुम्हाला अनलिमिटेड जन्मापर्यंत करता मिळेल, तर मग काय वाटतं तुम्हाला? मग मग हे तात्पुरतं कसं झालं? नाही, ते आपण जोपर्यंत कृष्णाला अर्पण करत नाही तोपर्यंत ते तात्पुरते असं अंडरस्टँडिंग आहे प्रभूजी. पण त्याचा इथे काय संबंध आला त्याचा?
जर तात्पुरतं म्हणजे काय, टाइम ऍस्पेक्ट येतो त्याच्यामध्ये, बरोबर. लिमिटेड आहे म्हणजे फ्रॉम अ टाइम पर्स्पेक्टिव्ह. पण अनलिमिटेड जन्माचं जर तुम्हाला वरदान जर दिलं एखाद्या देवतेनी, आणि त्यांनी सांगितलं की हे फळ तुम्हाला अनलिमिटेड जन्मापर्यंत राहणार आहे, तर मग ते तात्पुरतं कसं झालं? हरे हरे कृष्ण प्रभू. प्रभू ऍक्च्युली आपण इच्छा प्रकट करतो आणि जेव्हा आपल्याला मिळते तेव्हा आपण कर्मबंधनात बांधलो जातो आणि आपला मूळ जो एम आहे ते परत भगवत प्राप्ती करणे. तर आपण कर्मबंधनामध्ये जर बांधत जर गेलो तर आपल्याला ते जे मूळ आपलं जे ध्येय आहे भगवत प्राप्ती ते कधीच मिळणार नाही. त्याच्यामुळे हे टेम्पररीच आहे पण असं प्रॉब्लेम माझं काय मत आहे. त्याच्यामध्ये? गणपतीचं प्लॅनेट असो किंवा इतर देवतांचं प्लॅनेट असो, ते काय प्लॅनेट काय खराब नाहीये ना ते. आपण सुद्धा मायग्रेशन करतोच ना. जी लोक अशा कंट्रीजमध्ये असतात की जिकडे प्रॉब्लेम्स असतात, ते चांगल्या प्रगत देशामध्ये मायग्रेशन करतात, का तर तिकडे चांगल्या सुखसुविधा असतात. तसंच पृथ्वीपेक्षा सुविधा चांगल्या गणपतीच्या प्लॅनेटवरती असतील. मग तिकडे गेलो आणि तिकडे त्यांच्याबरोबर राहिलो, गणपतीचा ची संगत मिळाली आपल्याला, तर त्याच्यात प्रॉब्लेम काय आहे? ऍक्च्युली प्रभूजी मला असं म्हणायचे, तुम्ही देवी देवतांबद्दल जर बोलत असाल तर देवी देवता तुम्हाला परमस्थानापर्यंत पोहोचू शकत नाही जे की कृष्ण पोहोचवतोय, म्हणून ते टेम्पररी असं म्हटलंय. पण आपण असं कधीच म्हटलं नाही की देवी देवता आपल्याला कृष्णापर्यंत नाही पोहोचवणार म्हणून. इनफॅक्ट देवी देवता हे कृष्णाचे खूप चांगले भक्त आहेत ते. आणि आपल्याला त्यांना सुद्धा प्रॉपर नॉलेज आहे, कृष्ण कोण आहेत, ते स्वतः कोण आहेत, आपण कोण आहोत आणि आपण काय केलं पाहिजे. त्यामुळे ॲट द राईट टाइम जेव्हा आपली स्पिरिच्युअल मॅच्युरिटी वाढते, त्यावेळी ते सुद्धा आपल्याला कृष्णापर्यंत पोहोचवण्यामध्ये मदत करतात. मग प्रॉब्लेम काय आहे मग? प्रभू ऍक्च्युली असा एक आणखीन एक पॉईंट तुम्ही सांगितला, जर इच्छा आपली पूर्ण झाली तर आपण तिथेच थांबत नाही, आपली आणखीन इच्छा वाढते आणि ती कदाचित ती पूर्ण होऊ शकत नाही ओके. आणि त्यामुळे आपण त्याचा हा. आपण असं बघूया की तुम्हाला जे वरदान दिलंय, त्या अनलिमिटेड इच्छा अनलिमिटेड जन्मापर्यंत तुम्हाला मिळतील. मग जन्म आणि मृत्यू हेच मुळी नष्ट करण्याकरता आपण अ, हे सगळं शिकतोय असं मला वाटतं. त्यामुळे अनलिमिटेड जन्म ही आपली नाहीच आहे. म्हणजे म्हणजे ही बेसिकली मला काय म्हणायचंय प्रभूजी, म्हणजे मी एक्सप्रेस नाही करू शकत आहे, पण दिस इज नॉट अवर ध्येय और ऑब्जेक्टिव्ह और गोल की आपल्याला अनलिमिटेड जन्मापर्यंत वगैरे कारण जन्म आणि मृत्यू याच बंधनातून आपल्याला मुक्त व्हायचंय. त्याच्याकरता आपण अ, ते हे टेम्पररी आहे बेसिकली माझ्याकरता, असं मी बर, म्हणेल प्रभूजी. आपण एक मोठा पॉइंट आहे. प्रभू, हा, बोला. सेन्स ग्रॅटिफिकेशन ते जे पूर्ण होणार ते आपल्या सेन्सेस असणार, ते कृष्णा असणार. जे तुम्ही अनलिमिटेड बोलता ते इवन दो इट इज अनलिमिटेड, दॅट इज फॉर सेन्स ग्रॅटिफिकेशन, नॉट फॉर द अल्टिमेट पर्सनॅलिटी. ओके. आता ह्या अनलिमिटेड हा जो मी शब्द वापरला ना, त्याच्यामध्ये सुद्धा एक लिमिट ऍप्लिकेबल आहे. आणि ते लिमिट काय आहे ते आपण आता बघून घेऊया. ठीक आहे. त्यांच्या ह्या फळ जे त्यांच्याकडनं मिळतं ते तात्पुरतं असतं. तर कृष्ण जर का त्याला अंत नसता त्या फळाला कधी, तर अंत हा शब्द त्यांनी वापरलाच नसता. तर अंतवत म्हणजे ज्याला अंत आहे, त्यांचा कोणताही फळ अनलिमिटेड असूच शकत नाही. ठीक आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे ही झाली. तर अनलिमिटेड इज प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल ॲट ऑल. देवता, कोणतीही देवता अनलिमिटेड असं कोणतंही फळ देऊ शकत नाहीत. 5व्या अध्यायाच्या 22व्या श्लोकामध्ये आपण हा श्लोक शिकलेलो ना, येही संस्पर्श ज्या भोगा दुःख योनय एवते आद्यंतवंत कौंतेय नतेषु रमते बुध. म्हणजे इंद्रियांच्या संपर्कातनं जे निर्माण होतं ना, ते जे भोग असतं ते खरं दुःखाचं मूळ आहे. त्याला सुरुवात पण आहे आणि त्याला अंत पण असतं, म्हणून बुद्धिमान लोक त्याच्यामध्ये आनंद घेत नाहीत. हे कृष्णानी तिकडे सांगितलेलं.
तर आता कृष्ण इथे काय करतोय की एक त्यांनी स्पष्ट केलंय की ही जी देवतांना एक इच्छा पूर्ण करण्याची शक्ती दिलेली आहे आणि उपासकांमध्ये जी श्रद्धा निर्माण केलेली आहे की देवता आपल्याला आशीर्वाद देतात वगैरे, हे ह्या सगळ्या ज्या ही पूर्ण प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमध्ये जे इनपुट आहे आणि त्याचं जे आउटपुट आहे, हे सगळं ह्या भौतिक जगापुरता मर्यादित आहे. ठीक आहे. देवतांचे अधिकार, देवतांचा प्रभाव, देवतांमध्ये जी काही त्या प्रोसेस करता जी घटकं लागतात, ती घटकं सगळी जी आहेत ती मर्यादित आहेत. कृष्णच देतोय ती शक्ती, पण कृष्ण अनलिमिटेड अशी शक्ती देत नाहीये. ओके. त्यामुळे हे सगळं जे आहे हे एका पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये बाउंडेड येते. ओके. आता आपण मेन पॉइंटकडे येऊया की देवता कितीही महान असले, कितीही शक्तिशाली असले, तरी त्यांची शक्ती मर्यादित आहे. ओके. त्यांना अनलिमिटेड असे पॉवर्स नाही आहेत. एखादा राजाच्या दरबारामध्ये एक मंत्री असला तर एक मंत्री फायनान्स बघेल, एक मंत्री होम होम अफेअर्स बघेल, एक मंत्री सोशल गोष्टी बघेल, हा एक मंत्री दुसरं काहीतरी बघेल. आपल्याकडे सुद्धा ऑफिसमध्ये असतात ना मार्केटिंग मॅनेजर, फायनान्स मॅनेजर वगैरे, वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटची. तर का तर प्रत्येकाला सगळ्या पॉवर्स देत नाहीत, लिमिटेड पॉवर्स दिलेल्या असतात. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवता सुद्धा स्वतः नश्वर आहेत. ओके. ते भौतिक जगाची जी जन्म आणि मृत्यूचे जो नियम आहे त्याच्यातनं ते सुद्धा बांधले गेलेले आहेत. ते देवता स्वतः आणि त्यांचं निवासस्थान हे सुद्धा क्रिएशन आणि डिस्ट्रॅक्शन होत राहतं त्यांचं. त्यामुळे देवतांनी दिलेले आशीर्वाद, देवतांनी दिलेली फळं आणि देवतांचे उपासक सगळं काही नश्वर आहे. तर जर का देवतांच्या प्लॅनेटवरती जाण्यामध्ये काही प्रॉब्लेम नसता तर कृष्णाने त्याचं कंपॅरिझन इथे केलंच नसतं. कृष्ण काय बोललाय, देवान देव यजो यांती मद्भक्ता यांती मामपी. म्हणजे देवतांचे उपासक देवतांच्या प्लॅनेट्सवरती जातात, माझे भक्त माझ्याकडे येतात. तर कृष्णाचं जर प्लॅनेट आणि देवतांचं प्लॅनेट सेम असतं किंवा सारखंच असतं तर मग, आणि काही डिस्टिंक्शन नसतं त्याच्यामध्ये, आणि देवतांच्या प्लॅनेटचे जर काही ड्रॉबॅक्स नसते तर कृष्ण असं हे बोललाच नसता. हा. जी काही फळं देवता देतात, धन असो, आरोग्य असो, चांगला जन्म असो, एज्युकेशन असो, फेम असो, काहीही असो, किंवा कोणत्याही प्रकारचं सक्सेस असो, ही सगळ्यांना मर्यादा आहे. अमर्यादित असं देवता देऊच शकत नाहीत, कारण देवता स्वतः अमर्यादित नाही आहेत. त्यांचं कोणतंही फळ ह्या भौतिक जगत आहे त्याच्या पलीकडे नाहीच आहे. जेव्हा हिरण्यकशिपूनी भरपूर भरपूर वर्ष तपस्या केली आणि त्यांनी अतिशय डिफिकल्ट अशी तपस्या केलेली, त्यावेळी त्यांनी ब्रह्मदेव प्रसन्न झाले त्याच्यावरती आणि त्याला विचारलं की बाबा काय हवंय तुला म्हणून. तर हिरण्यकशिपूनी काय केलं, त्यांनी ब्रह्मदेवाकडे मागणी मागितली, मागितलं त्यांनी की मला मृत्यूपासनं मृत्यू नकोय, मला मी कधी मेलो नाही पाहिजे म्हणून. तर ब्रह्मदेवानी उत्तर काय दिलं त्याच्यावरती, ते बोलले की मी स्वतः जन्म मृत्यूच्या चक्रात अडकलो आहे, मी स्वतः अमर नाहीये, मी तुला मृत्यू होणार नाही असं वर देऊच शकत नाही. देण्याची इच्छा असं नसो ती वेगळी गोष्ट, पण माझ्याकडे ती कपॅसिटीच नाहीये मी तुला अमर राहण्याचं वर देऊ शकेन म्हणून. आणि म्हणून त्यांनी स्वतःची जी मर्यादित बुद्धी आहे ती वापरायचा प्रयत्न केला आणि मग त्यांनी हे केलं, आयडेंटिफाय केलं की व्यक्ती कोणत्या कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या कोणत्या व्यक्तीकडून आणि कोणत्या कोणत्या वेळी मरू शकतो, त्याचे त्यांनी पॉसिबिलिटीज आयडेंटिफाय केले. आणि मग तो ह्यांना म्हणाला, ब्रह्मदेवाला म्हणाला की मी दिवसा किंवा रात्री, जळी स्थळी काष्टी मी मरू नाही शकणार. हां. मी हवेत नाही मरू शकणार, जमिनीवर नाही मरू शकणार, पाण्यात नाही मरू शकणार, सकाळी नाही, संध्याकाळी नाही, एका प्राण्याकडनं नाही, मनुष्याकडनं नाही, घराच्या आतमध्ये नाही, घराच्या बाहेर नाही, अस्त्राने नाही, शस्त्राने नाही वगैरे, हे सगळे
त्याच्या मर्यादित बुद्धीला जेवढे काही पॉसिबिलिटीज सुचू शकतात मृत्यू रिलेटेड, त्या सगळ्या पॉसिबिलिटीज पासून त्यांनी मागितलं ब्रह्मदेवाकडे की मी ह्यानी नाही मरणार, त्यांनी नाही मरणार. तरी सुद्धा काय झालं, नरसिंहदेव आले मनुष्य आणि सिंहाच्या मिक्स्ड अशा रूपामध्ये. त्या व्यक्तीला आपण ना मनुष्य म्हणू शकतो ना प्राणी म्हणू शकतो. संध्याकाळी त्रिसंध्येच्या वेळी आले, ना दिवसा ना रात्री. हा, त्याला उंबरठ्यावरती नेलं तिकडे, ना घराच्या आतमध्ये ना घराच्या बाहेर. त्याला मांडीवरती ठेवलं, ना जमिनीवरती ना हवेत. आणि त्याला नखांनी मारलं, ना अस्त्रांनी ना शस्त्रांनी. तर आपण आपली लिमिटेड बुद्धी वापरायचा प्रयत्न केला तर आपण जास्तीत जास्ती आपण देवतांकडनं वर प्राप्त करू शकतो. आपण विष्णूला किंवा कृष्णाला कधीही मूर्ख बनवू शकणार नाही आपण. त्यामुळे ह्या उदाहरणामधनं बऱ्याच गोष्टी सिद्ध होतात. ब्रह्मदेव हु इज द टॉपमोस्ट ऑफ ऑल डेमिगॉड्स, सगळ्या देवतांमधले टॉपमोस्ट म्हणजे ब्रह्मदेव आहेत. त्या ब्रह्मदेव स्वतः सुद्धा बोलतात की मी तुम्हाला मृत्यूपासून वाचवू शकत नाहीत. आणि ब्रह्मदेवाचं स्वतःचं प्लॅनेट सुद्धा डिस्ट्रक्टिबल आहे. 8व्या अध्यायाच्या 17व्या 18व्या आणि 19व्या श्लोकामध्ये कृष्ण या भौतिक जगाचं डिस्ट्रक्शन होतं त्याबद्दल सांगतो. आता तुम्ही हा विचार करा की जी जी व्यक्ती म्हणजे देवता ज्यांच्याकडे पॉवर लिमिटेड आहे, जे तुम्हाला एका जन्मापेक्षा किंवा बरेच जन्म जरी दिले तरी भौतिक जगताच्या बाहेर तुम्हाला काही देऊच नाही शकत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं ज्युरिस्डिक्शन जे आहे ते लिमिटेड आहे. तर त्या दृष्टीने कृष्ण बोलतोय की हे तुमचं फळ जे आहे हे तात्पुरतं आहे म्हणून. नंतर अजून एक गोष्ट आपल्याला बघायला पाहिजे की देवता हे जे पद जे आहे ना, हे एक व्यक्ती म्हणून देवता नाही, ते पद देवता आहे. ओके. आणि हे समजण्याकरता आपण एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया. शाळा असते, शाळेमध्ये प्रिन्सिपल असतो. तर आपण त्या प्रिन्सिपलला कशी हाक मारतो, प्रिन्सिपल म्हणून हाक मारतो. हा? आणि आपण बोलतो की ही व्यक्ती प्रिन्सिपल आहे, ह्या देशाचा ही व्यक्ती प्रधानमंत्री आहे. तर प्रधानमंत्री हे पद झालं, व्यक्ती त्या पदावरती बसलेली आहे. ओके. तर देवता सुद्धा जे आहेत ते प्रधानमंत्री आहेत, ते पद आहे. त्या पदावरती एखादी व्यक्ती बसते त्यावेळी त्या पदाच्या दृष्टीने त्या व्यक्तीला हाक मारली जाते. आणि मग नंतर ती व्यक्ती ते पदाचा कार्यभार बघते. आणि आपण त्याला बोलतो की लाईक फॉर एक्झाम्पल इंद्रदेव. तर इंद्र इज अ पोझिशन, इंद्र इज नॉट द नेम ऑफ द पर्सन. तुम्हाला वामन देवाचा अवतार झालेला माहिती आहे ना, त्यावेळी बली महाराज असं एक यज्ञ करत होते. त्या यज्ञामुळे ते एवढं त्यांना पुण्य मिळणार होतं आणि त्यांनी अशी बरीच यज्ञ केलेली. तर ते जे फायनल यज्ञ होतं त्यातनं त्यांना एवढं पुण्य मिळणार होतं की ते स्वतः इंद्राच्या पदावरती जाऊन बसले असते. आणि इंद्राला ते नको होतं म्हणून ते सगळं युद्ध वगैरे झालं आणि त्या युद्धात ते हरले. म्हणून त्यांना आदितीनी कृष्णाकडे साकडं घातलं की तू ये आणि आम्हाला वाचव. म्हणून विष्णू व्यामन रूपी आले आणि मग त्यांनी बळी महाराजांना मूर्ख बनवून त्यांच्याकडनं सगळं हिरावून घेतलं. तर त्याच्यामध्ये काय आपल्याला कळून येतं की इंद्र ही एक पोझिशन आहे, व्यक्ती नाही. ओके. नंतर काय झालं त्यातनं, जेव्हा वामन देवानी बळी महाराजांच्या डोक्यावरती पाय ठेवला त्यावेळी त्यांना नंतर सांगितलं की हा इंद्राचा कालावधी संपल्यानंतर तुम्ही इंद्र बनणार म्हणून. ओके. तर ती इंद्र ही पोझिशन झाली ही. तर व्यक्ती त्या पोझिशन मागे असतो, त्या व्यक्तीची पूजा केली जाते. ओके. पण ती व्यक्ती त्या पोझिशन वरती परमनंटली राहत नाही. ओके. जेव्हा यमराज होते, यमराजांना मांडुक ऋषींनी शाप दिलेला. ओके. तर ती मोठी कहाणी आहे, ते आता नाही बोलत मी त्याबद्दल. तर यमराजांना शाप दिला की तुला पृथ्वीवरती 3 जन्म घ्यावे लागतील म्हणून.
तर एक जन्म होता त्यांना वाल्मिकीचा जन्म मिळाला. ते वाल्मिकी आणि रामायण ज्यांनी लिहिलं ते वाल्मिकी, दोघेही वाल्मिकी वेगळे आहेत. ओके. तर हा जो यमराजांना वाल्मिकीचा जन्म मिळाला तो एक म्हणजे असं चोरी वगैरे करणाऱ्या व्यक्तीचा जन्म मिळाला. दुसरा जो जन्म मिळाला तो विदुर म्हणून ते आले. आणि तिसरा जो जन्म मिळाला तो युधिष्ठिर म्हणून ते आले. ओके. हे तिथे तीन जन्म झाले. त्यावेळी जेव्हा यमराज इकडे खाली पृथ्वीवरती होते त्यावेळी अर्यमा नावाचा एक राजा होता. तो खूप म्हणजे ज्ञानवान होता आणि कृष्णाचा भक्त पण होता, म्हणून त्याला यमराजांच्या पदावरती तेवढा वेळ कार्यभार सांभाळायला सांगितलेला. आणि मग जेव्हा यमराजांचे हे तिन्ही जन्म संपले आणि ते परत गेले त्यावेळी आर्यमांनी ते पद सोडलं आणि यमराजांनी परत आपलं पद घेतलं. तर हे जे पद आहे ते पद मे बी परमनंट असेल, कारण कृष्णाच्या ऍडमिनिस्ट्रेशनच्या मध्ये येतं ते, पण ती व्यक्ती त्या पदावरती असते, ती व्यक्ती परमनंट नसते. तर जर व्यक्तीच जर परमनंटली नसली तर तुम्हाला त्या व्यक्तीकडनं जे मिळणारं फळ आहे ते फळ कसं परमनंटली राहील. हरे कृष्ण. तर अल्पमेधसाम हा शब्द वापरलाय तर आपण त्याचा तसा अर्थ बघितलेला आहे, पण एक टेक्निकल काय ते आपण बघून घेऊया. तर कृष्ण अल्पमेधसाम कोणाला वापरतो हा शब्द, तर देवता उपासकांना वापरतो. ठीक आहे. का तर त्यांचं फक्त भौतिक इच्छा असतात, त्यांच्यावरती त्यांचं लक्ष असतं आणि म्हणून ते ती इच्छा पूर्ण करण्याच्या मार्गामध्ये ते देवतांची उपासना करायला लागतात आणि त्यातनं ते तृप्ती शोधत असतात ते. ठीक आहे. तर ते करता करता धर्माचं पालन करणं, विधी करणं वगैरे ते सगळं करत असतात. पण त्यांना ते जे करत असतात त्याच्यातनं जी त्याच्या मागे जी आध्यात्मिक समज असली पाहिजे ती समज त्यांना खूप कमी असते. त्यांची समज, त्यांची बुद्धी जी असते ही फक्त भौतिक गोष्टींवरती असते. त्यांना असं वाटत राहतं की भौतिक इच्छा जर आपल्या पूर्ण झाल्या तर आपल्याला सुख मिळेल आणि ह्या सुखापेक्षा मला अजून काही नको. हं? त्यामुळे त्यांना म्हणजे कृष्णाच्या बद्दल माहिती मिळवणं, त्या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न करणं, ह्याच्यापासून त्यांना काहीही इंटरेस्ट नसतो त्यांना. ओके. म्हणून ही जी भौतिक इच्छा निर्माण झालेली असते त्यामुळे त्यांचं जे ज्ञान असतं आध्यात्मिक ज्ञान ते अतिशय अस्पष्ट झालेलं असतं ते. नंतर काय होतं, ही भौतिक इच्छा ही वाढतच राहते कारण कृष्णाकडे लक्ष गेलेलं नसतं. आणि ही भौतिक इच्छा जशी वाढत जाते तसा तसा भौतिक विकृतपणा जो असतो ना तो अजून अजून वाढत जातो. त्यामुळे कृष्णाप्रती जो मार्ग असतो, कृष्णाकडे चालत जाण्याचा मार्ग, तो अजून 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 अस्पष्ट होत राहतो तो. ठीक आहे. तर त्यामुळे त्यांना म्हणजे कृष्णाकडे जाणं आणि मुक्तीप्रती भक्तीप्रती कार्य करणं वगैरे त्यांच्यामध्ये काहीही इंटरेस्ट नसतो. आणि कृष्णानी म्हणून हे दोन टोकं एक्सप्लेन करण्याकरता 19व्या श्लोकामध्ये ज्ञानवान हा शब्द वापरलाय. जो म्हणजे कृष्णाकडे चालत येतो, कृष्णाप्रती भक्ती करतो, या व्यक्तीला कृष्ण ज्ञानी बोलतोय. पण जो देवतांची पूजा करतोय त्या व्यक्तीला कृष्ण अल्पमेधसाम हा शब्द वापरतायत. किती किती डीप आहे बघा फिलॉसॉफी ही. ठीक आहे. आणि ह्या फिलॉसॉफीकडे आपण जनरली लक्षच देत नाही. म्हणजे आजचे प्रभूजी तुम्ही सगळं जे सांगितलेलं आहे ते तर सगळं माझ्याकरता म्हणजे मला हे माहितीच नव्हतं की देवी देवता पण म्हणजे टेम्पररी किंवा ते त्यांना पण जन्म घ्यावा लागतो वगैरे, हे सगळं माझ्याकरता खूप नवीन ज्ञान आहे. हरे कृष्ण. आध्यात्मिक ज्ञान म्हणजे कसं आहे की हे एका संपत्तीसारखं आहे. त्यामुळे संपत्तीचा वापर आपण कसा करायचा हे आपल्याला कळलं पाहिजे ना. तर काही व्यक्ती म्हणजे फालतू खर्च करतात, काही व्यक्ती चांगलं डोकं लावून खर्च करतात वगैरे. तर जेव्हा हे ज्ञान आपण व्यवस्थित वापरतो आणि आपलं ज्ञान शुद्ध होतं त्यावेळी आपल्याला कळतं की वास्तविक हे ही जी संपत्ती आहे ही कृष्णावरती खर्च केली पाहिजे. ते आपल्याला जरा उशिरा कळतं आपल्याला. आता आता कोणालाही हा प्रश्न येऊ शकतो, आपण बोललो ह्याबद्दल, पण
श्लोकाद्वारे आपण शिकायचा प्रयत्न करू की कृष्णाच्या धामाकडे जाणं का महत्वाचं आहे, देवतांच्या धामाकडे जाणं का व्यर्थ का आहे. तर 16व्या श्लोकामध्ये 8व्या अध्यायाच्या कृष्ण म्हणतो, आ ब्रह्म भुवनालोका पुनरावर्तीनो अर्जुन. म्हणजे काय, तर ब्रह्मलोक जे आहे, ब्रह्मदेवाचं जे प्लॅनेट आहे, त्याला इन्क्लूड करून त्याचं ब्रह्मदेवाच्या प्लॅनेटबद्दल का रेफरन्स दिला इकडे, कारण तो टॉपमोस्ट प्लॅनेट आहे पूर्ण ब्रह्मांडामध्ये. ओके. हे जे भौतिक युनिवर्स आहे त्या युनिवर्सला ब्रह्मांड आपण म्हणतो. त्या ब्रह्मांडामध्ये 14 प्लॅनेटरी सिस्टम्स आहेत. त्या प्लॅनेटरी सिस्टममध्ये जो टॉपमोस्ट आहे तो ब्रह्मलोक आहे आणि अगदी बॉटमला जो आहे तो पाताळ आहे. ठीक आहे. तर ह्या ब्रह्मलोकापासून पाताळापर्यंत कृष्ण बोलतोय की सगळ्या प्लॅनेट्समध्ये जेव्हा लोक जातात त्यावेळी ते पुनरावर्तीनं परत 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 या भौतिक जगात येत राहतात, फिरत राहतात इकडे. मिनिंग काय, तर ह्या प्लॅनेटचं डिस्ट्रक्शन होतं, क्रिएशन होतं आणि त्याच्यामध्ये लोक येतात जातात येतात जातात हे चालू राहतं. वरपासून खालपर्यंत ही जर्नी चालू राहते. त्यामुळे ते जन्म मृत्यूचं चक्र चालूच राहतं कंटिन्युअसली. पण नंतर कृष्ण काय बोलतो, मामुपेत्य तू कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. पण जे माझी भक्ती करतात, माझ्याकडे जे येतात, जे माझ्या शाश्वत धामामध्ये येतात ते ओके, ते पुन्हा जन्म कधी घेत नाहीत. आणि हेच कृष्ण इकडे दाखवतोय, अंतवत्तू फलम तेषाम. कोणतीही उपासना करा, तुम्ही मागच्या वेळी लघुरुद्र वगैरे सगळं म्हणालेलात ना, तर त्याच्यामध्ये तिथे कृष्ण सांगते कोणतीही तुम्ही उपासना करा देवतांची, जर का ती मटेरियल माइंडसेटनी केलेली असेल तर त्यांचं फळ टेम्पररीच असणार. आणि जर का हे रेग्युलरली चालू राहिलं, जर का त्याच्यामध्ये कृष्णाबद्दलचं नॉलेज मिक्स नाही झालं, ॲड नाही झालं, तर मग व्यक्तीचं डेस्टिनेशन सुद्धा देवतांच्या प्लॅनेट्सवरती जातं. आणि मग देवतांच्या प्लॅनेट्सवरती गेलेली व्यक्ती शेवटी ना कधीतरी ती मृत्यू पावतेच. त्या नवीन प्लॅनेटवरती गेल्यानंतर तिकडे सुद्धा मृत्यू होतो, त्यानंतर परत जन्म घ्यावा लागतो, परत मृत्यू होतो आणि हे चक्र चालूच राहतं. त्यामुळे देवतांच्या फळाला कृष्ण बोलतोय की बाबा तात्पुरतं आहे. आता गंमत कशी असते की जेव्हा आपण समजा आपल्याकडे आपण एका चौरस्त्यावरती उभे आहोत, अ- अ- डाव्या बाजूला एक 5 स्टार हॉटेल आहे, हा, समोरच्या बाजूला एक छोटंसं घर आहे कोणाचं तरी, आणि उजव्या बाजूला एक घाण झोपडपट्टी आहे, मागच्या बाजूला एक कचऱ्याचा डबा आहे. ओके. तर तुम्ही कुठे जायचं हा निर्णय तुम्ही घेऊ शकता, तो निर्णयाचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. पण हे जे चारही ठिकाणं जी आहेत, कचऱ्याचा डबा, झोपडपट्टी, एक साधं घर आणि एक 5 स्टार हॉटेल, ह्यांचं जे मूळ स्वरूप जे आहे ते बदलणं तुमच्या हातात नाहीये. ठीक आहे. तसंच काय, तर देवतांचं प्लॅनेट किंवा कृष्णाचं प्लॅनेट, कुठे जायचं हे तुमचा निर्णय घेऊ शकता. पण त्या दोघांचं स्वरूप जे आहे, एक आहे इनडिस्ट्रक्टिबल, जे कधीही डिस्ट्रॉय होत नाही, ते कृष्णाचं प्लॅनेट, आणि एक आहे डिस्ट्रक्ट होऊ शकतं, ते देवतांचं प्लॅनेट्स. ते त्यांचं जे स्वरूप आहे डिस्ट्रक्शन अँड नॉन डिस्ट्रक्शन वालं, ते स्वरूप तुम्ही बदलू नाही शकत. त्यामुळे आपल्याला कळलं पाहिजे की आपण कुठे जायचं आणि त्याप्रमाणे आपण काय केलं पाहिजे. तर त्यामुळे जे कृष्णाचे जे भक्त आहेत ते काय करतात, ते सावध होतात ह्याबद्दल. कृष्ण त्यांना सावध करतो की बाबा देवतांकडे तुम्ही जेव्हा पूजा करता त्यावेळी ती फक्त ती उपासना पण अल्पकालीन असते, त्यातनं मिळणारी फळं पण अल्पकालीन असतात. देवता स्वतः सुद्धा अल्पकालीन आहेत, देवतांचं प्लॅनेट सुद्धा अल्पकालीन आहे. तुम्हाला फक्त एवढंच फरक पडतोय की कृष्णाने तुम्हाला भरपूर वेळानंतर जर दिलं असतं किंवा दिलंच नसतं तर देवतांकडनं मागितल्यावर मिळण्याची प्रोबॅबिलिटी वाढते आणि लवकर सुद्धा ते मिळतं. पण लवकर मिळतं ह्याचा अर्थ हा नाही आहे की ते परमनंट आहेत, ते क्षणिक आहेत ते. त्यामुळे तुम्हाला या क्षणिक गोष्टींमधनं तुम्ही आनंद मिळवायचा जर प्रयत्न केला तर तुम्हाला परमनंट खरा जो आनंद आहे
तो कधीही या क्षणिक गोष्टींकडनं मिळणार नाही. हं? त्यामुळे आध्यात्मिक मुक्तता जी हवी आहे ती फक्त कृष्ण भक्तीतनंच मिळते आपल्याला. त्यामुळे ह्या सगळे जे मर्यादित गोष्टी आहेत, जर का आपण त्याचा पाठपुरावा करत बसलो तर नो डाऊट अबाउट इट की आपल्याला आनंद त्यातनं मिळतो. भलेही तो टेम्पररी असेल पण आनंद मिळतोय त्यातनं, नो डाऊट. कारण आनंद जर मिळत नसता तर कृष्णाने ही प्रोसेस सांगितलीच नसती असं करा म्हणून. पण तरी सुद्धा आनंद जरी मिळत असला तरी जन्ममृत्यूच्या चक्रातनं आपण ह्यातनं सुटू शकत नाही. आणि ह्याच्या उलट म्हणजे काय की कृष्णावरती आपण कोणताही व्यावहारिक संबंध न ठेवता जर कृष्णावरती आपण भक्ती केली तर आपल्याला परमनंट शांती, परमनंट मुक्ती आणि भौतिक इच्छा नसलेलं असं आपल्याला जीवन मिळू शकतं. डायरेक्ट एक रिलेशनशिप कृष्णाबरोबर निर्माण होतं आणि आपण कृष्णाला आपण स्वतःला समर्पण करू शकतो. भौतिक सुखांचं जे लेवल असते त्या लेवलच्या भरपूर वरती आपण जाऊन कृष्णापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे आपण हे जे ज्ञान आता भगवद्गीतातनं मिळवतोय तर त्या ज्ञानाचा वापर आपण ह्याच्यातनं केला पाहिजे समजण्याकरता की आपण कोणता मार्ग निवडायला पाहिजे म्हणून. आता मी हे जरा स्किप करतो आणि हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही यूट्यूबवरती पॉज करा आणि पाहता हे परत वाचून घ्या. आता वेळ पण तशी झालेली आहे जास्ती. तुम्ही हे वाचा. हे पूर्ण जी प्रक्रिया होती 20व्या श्लोकापासून 23व्या श्लोकापर्यंत त्याचा सारांश इथे लिहिलेला आहे. ती कशी सुरुवात होते, त्याच्यामध्ये देवता काय करतात, उपासक काय करतात, कृष्ण काय करतो वगैरे हे सगळं लिहिलेलं आहे. आणि अल्टिमेटली काय होतं ते पण लिहिलेलं आहे सगळीकडे ह्याच्यात. हं? आणि म्हणून कृष्ण आपल्याला परमनंट बेनिफिट मिळावा, टेम्पररी मिळू नये म्हणून कृष्ण स्वतःच्या भक्तीवरती भर देत आहे तिकडे देवतांच्या उपासनेपेक्षा. ओके. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. ते जे काही आपल्याला देवता देतात हे एक मर्यादित स्वरूप असतं आणि अखेरीस ते शेवटी संपूर्ण ते संपुष्टात येतं ते. ओके. त्यामुळे त्यांचं देवता जरी खूप शक्तिशाली असले आपल्यापेक्षा तरी अल्टिमेट शक्तीच्या कंपॅरिझनमध्ये त्यांची शक्ती मर्यादितच असते. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद सुद्धा मर्यादित असतात. आणि जरी कृष्णाचे जे भक्त जरी असले, कृष्णाच्या भक्तांना भौतिक इच्छा जरी असली तरी सुद्धा कृष्ण अजून एक गोष्ट करतो जे देवता करत नाहीत. कृष्ण काय करतो, ज्या भौतिक इच्छा आपल्या मनामध्ये आलेल्या आहेत त्या ॲट अ सर्टन स्टेज, ओके, आपली कृष्ण मॅच्युरिटी वाढवत राहतो आणि त्या मॅच्युरिटी जशी जशी वाढलेली आहे तसं तसं आपलं शुद्धीकरण करतो तो. आणि जसं जसं शुद्धीकरण होतं तसं तसं आपल्याला कळायला लागतं की या भौतिक गोष्टी मागत बसण्यामध्ये काही पॉइंट नाही आहे. आणि मग कृष्ण आपल्याला त्याच्यापर्यंत घेऊन येत होतो. हरे कृष्ण. तर आपण स्टॉप करूया इथे. कोणाला काही प्रश्न आहे का? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभूजी, आता म्हणजे आपण जसं म्हटलं की आपण एक 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 पायरी आपला कृष्ण वाढवत नेतो. तर मला आपण एक 3.10 मध्ये जसं आपण बघितलेलं की सृष्टीच्या प्रारंभी प्रजापतींनी यज्ञासह मनुष्य आणि देवतांना निर्माण केलं आणि मग ते निष्काम कर्माबद्दल सांगत होते आणि हा भक्ती मार्गाबद्दल आहे. तर तो नाही म्हणजे मी जे नाही लिंक लावतोय तो होता ना नाही की नाही त्यांना एलाबरेट करून. नाही नाही नाही. 3ऱ्या अध्यायाच्या 9व्या श्लोकापर्यंत कृष्ण निष्काम कर्मयोगाबद्दल बोललेला. हा, पण 10व्या श्लोकापासून 16व्या श्लोकापर्यंत सकाम कर्मयोगाबद्दल बोलतोय. सॉरी, सकाम कर्मयोग. हो, बरोबर बरोबर. माझी चुकी झाली, सकाम कर्मयोगाबद्दल. कारण मग त्यांनी मग नंतर हे तिकडे म्हणजे एक यज्ञप्रित्यर्थ काम काम करायचं. आणि मग हे आता जे आहे हा भक्ती मार्ग आहे की हा पुढची स्टेज आहे की हे आपण देवासाठी आपण काम करतो. म्हणजे हे आपण कुठलंही फळ मिळवायसाठी नाही, देवासाठी करतो आपण. म्हणून हा मार्ग आपण जो बेस्टेस्ट बोललेलो हा मार्ग आता तिकडे श्रीकृष्ण सांगतोय. हे बरोबर ना? बरोबर आहे. अगदी बरोबर. इकडे काय करतोय कृष्ण, आपल्याला हा 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 बेसिक प्रिन्सिपल आपल्याला 7व्या अध्यायात समजला पाहिजे. जसं त्यांनी 2ऱ्या श्लोकामध्ये सांगितलं 7व्या अध्यायाच्या की मी तुला आता असं ज्ञान देणार आहे ज्या ज्ञान मिळाल्यानंतर तुला कोणत्याही ज्ञानाची आवश्यकता लागणार नाही. ओके. तर हा 2रा श्लोक झाला इकडे. ओके.
ज्ञानम तेहम स विज्ञानम इदम वक्ष्याम्य शेषतः. दोन प्रकारचं ज्ञान देतोय तो, आणि हे जाणल्यावरती अजून काही जाणवायचं शिल्लक राहणार नाही. आता हे कोणतं ज्ञान आहे? तर असं जर का देवतांबद्दलचं ज्ञान किंवा देवतांचं जे प्लॅनेट आहे त्यांच्याबद्दलचं जर ज्ञान दिलं, तर देवता आणि देवतांचे प्लॅनेट्स हे दोन्ही डिस्ट्रॉय होणार आहेत. मग त्या ज्ञानाचा उपयोग काय? तर डेफिनेटली तो त्या ज्ञानाबद्दल बोलत नाही, तो ज्ञानाबद्दल स्वतःच्या बद्दलचं ज्ञानाबद्दल बोलतोय तो. तर ते सांगण्याकरता, कृष्ण कोण आहे हे समजण्याकरता, कृष्ण कोण नाही आणि इतर लोक कृष्ण नाही हे समजणं पण आवश्यक आहे ना. दोन्ही पद्धतीने आपण शिकतो, व्हॉट इज आणि व्हॉट इज नॉट. तर कृष्णाने स्वतःबद्दल तर सांगितलं, 4थ्या श्लोकापासून जे कृष्णाने सांगायला चालू केलं ते 14व्या श्लोकापर्यंत कृष्ण स्वतःबद्दल बोलत होता. मग आता कृष्ण चुकीच्या पद्धतीने समजू नये किंवा कृष्णाचे भक्तांनी चुकीचा मार्ग अवलंबू नये म्हणून त्या बाकीच्या लोकांबद्दल पण सांगतोय कृष्ण आता. म्हणून 15व्या श्लोकात कृष्णाला कोण सरेंडर करत नाही ते सांगितलं. 16व्यापासून 19व्यापर्यंत ज्ञानी आणि इतर 3 लोकांबद्दल सांगितलं, आणि 20व्या श्लोकापासून 23व्या श्लोकापर्यंत तो देवतांच्या उपासकांबद्दल बोलतो, आणि 24 आणि 25व्या श्लोकाबद्दल तो अजून एका कॅटेगरी बद्दल बोलतोय. तर हे त्याला सांगायचा हा ऑब्जेक्टिव्ह आहे की त्याच्यात आपण कृष्णाला समजू शकू, म्हणून हे सगळं तो सांगतोय. तर इथे तो देवतांना कमी लेखत नाहीये, देवतांचा काही अपमान करत नाहीये, तो फक्त सत्य परिस्थिती सांगतोय की तुम्ही जर का ती उपासना केली तर तुम्हाला हे फळ मिळेल, पण तुम्ही माझ्याकडे यावं ही माझी इच्छा आहे, म्हणून माझ्याकडे जर आल्यावर तुम्हाला काय फळ मिळेल तेही तो सांगतोय तो. तर धिस इज नॉट टू बी मिक्स्ड विथ सकाम कर्मयोग. सकाम कर्मयोग मध्ये तो रेकमेंड करतोय की तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही कर्म करा तुम्ही म्हणून. असं हे दोन म्हणजे बरोबर. म्हणजे आपण जसं पर्पजेस बोललो आहेत, ना की हा पर्पजेस वेगळे वेगळे आहेत ते. बरोबर. म्हणजे आपण जसं बोललेलो की एक होतं की एक मार्ग आपल्याला मुंबई ते से गोवा जायचंय किंवा मुंबई ते पुणे जायचंय. तर एक मार्ग आपण मुंबई ते पुणे डायरेक्ट जाऊ शकतो आणि एक मुंबई ते गोवा जाऊ शकतो. तर तो हा असा झाला, हा लांबचा मार्ग जो सकाम कर्मामध्ये आहे. पण बरोबर, भक्ती मार्ग जो आपल्याला सरळ घेऊन जातो, बरोबर. तो श्रीकृष्ण इथे आपल्याला व्यवस्थित आता समजावून सांगतायत. अगदी अगदी बरोबर, अगदी बरोबर. हरे कृष्ण. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न आहे अजून? एकच मला नाही प्रभू. सांगायचं. ओके, एकच मला सांगायचं आहे की हे शिकल्यामुळे असा कोणी गैरसमज करून घेऊ नये की गणपती बाप्पाला कमी लेखावं म्हणून. ही चूक अक्षरशः मी विनवणी करतो, हात जोडतो तुमच्या पुढे, पण अशी कधी चूक करू नये. ओके. गणपती असो, सूर्यदेव असो, महादेव असो, ब्रह्मदेव असो, पार्वती माता असो, कोणतीही देवता असो, त्यांचं जे पद आहे, त्यांची जी लेवल आहे, त्यांची जी भक्ती आहे कृष्णाप्रती, हे आपल्यापेक्षा लक्ष लक्ष करोडो करोडो पटीने जास्ती आहे. त्यामुळे अजिबात अशी चुकीचा पण विचार मनात आणू नये की त्यांची अवहेलना आपण केली तरी चालेल, किंवा त्यांना निग्लेक्ट केलं तर चालेल, त्यांना म्हणजे अपमान केला तर चालेल वगैरे. अजिबात असं करायचं नाहीये. ओके. ते अतिशय चांगले भक्त आहेत, ही कृष्णाने त्यांना एक सेवा दिलेली आहे करायला, आणि ते कृष्णाची सेवा करतायत. त्यामुळे जस्ट बिकॉज आपण 2 श्लोक भगवद्गीताचे वाचले, ह्याचा अर्थ हा नाही की आपल्याला भरपूर ज्ञान मिळालं आणि आपण देवतांचा असं म्हणजे अपमान करू शकतो, निग्लेक्ट करू शकतो वगैरे. देवताच आपल्या समोर आले, मंदिरात असो, फोटो असो, आपण कोणत्याही पद्धतीने त्यांचं स्मरण जरी झालं तरी त्यांना एक कृष्णाचा चांगला भक्त म्हणून नमस्कार करावा त्यांना. आपण हे व्यवस्थित ओळखलं पाहिजे की आपण कोण आहोत, देवता कोण आहेत, आपला आणि कृष्णाचा काय संबंध आहे, देवता आणि कृष्णाचा काय संबंध आहे म्हणून. ओके. देवतांना अल्टिमेट मानू नये, कारण ते स्वतः सुद्धा अल्टिमेट मानत नाही आणि कृष्ण पण त्यांना अल्टिमेट मानत नाही. पण त्याचा अर्थ हा नाही की ते निकृष्ट झाले म्हणून. आपण त्यांची अवहेलना, अपमान वगैरे करू शकतो, हे कधीही करू नये. ठीक आहे. हरे कृष्ण. ठीक आहे, तर भेटूया आपण पुढच्या आठवड्यामध्ये. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण कृष्ण. हरे प्रभूजी. कृष्ण. थँक्यू. दंडवत प्रणाम.
धन्यवाद प्रभू.